चांगली सुसंस्कृत पिढी जन्माला येण्यासाठी मातापित्यांना भागे लागते. जन्मवर्षाचा अमृत महोत्सव म्हणजे 3 पिढ्यांना आदर्श असा दिशादर्शक कार्यक्रम होय. जन्मवर्षाचा अमृत महोत्सव साजरे करणे म्हणजे एकत्रित कुटुंब व्यवस्था मजबूत करणे आहे. म्हणूनच आपण जन्म दिलेली पिढी जेव्हा समाजात सक्षमपणे काम करत मातृपितृ ऋण फेडत असते, तेव्हा अमृत महोत्सव साजरा केल्याचा खरा मनस्वी आनंद मातापित्यांना होत असतो, असे नाथ संस्थाचे हबप गहिनीनाथ महाराज यांनी सांगत डॉक्टर सुभाष आणि डॉक्टर निलेश या पितापुत्राचे कौतुक केले. उमरगा शहरातील संगमेश्वर रुग्णालयाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना नवजीवन देणारे डॉक्टर सुभाष येळापुरे हे केवळ डॉक्टर नसून सेवाभाव, समाजनिष्ठा आणि माणुसकी यांचे चालते बोलते उदाहरण आहे. आज उमरग्याच्या आरोग्यसेवेत त्यांचे नाव म्हणजे विश्वास, आधार, श्रद्धेचे प्रतीक असल्याची भावना माजी मंत्री तथा भाजपचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी व्यक्त केली. उमरगा शहरातील नामांकित डॉक्टर सुभाष विश्वनाथ येळापुरे यांचा 75वा अमृत महोत्सवी वाढदिवस ओम बालाजी मंगल कार्यालयाच्या प्रांगणात भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पंढरपूर मंदिर समितीचे सहअध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, रामकृष्ण खरोसेकर, अहमदपूरचे नगराध्यक्ष स्वप्नील वहते, सभापती बसवराज कस्तुरे, माजी सभापती जितेंद्र शिंदे, संताजी चालुक्य, अभय चालुक्य, मदन पाटील, विश्वनाथ भरमशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाराणसी येथून आलेल्या पंडितांनी मंत्रोच्चार करत केलेल्या गंगा आरतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती डॉक्टर सुभाष येळापुरे आणि सौ ललिता सुभाष येळापुरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार रवींद्र गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉक्टर सुभाष येळापुरे यांनी उमरगा तालुक्यासारख्या ग्रामीण भागात अत्यंत अल्प दरात वैद्यकीय सेवा देत सामाजिक बांधिलकी जपत अनेकांना मोठा आधार दिल्याचे सांगत अभिष्टचिंतन केले. वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर निलेश येळापुरे यांनी केले. माझे वडील डॉक्टर सुभाष विश्वनाथ येळापुरे यांचा 75व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव साजरा झाला. माझ्या वडिलांची कर्मभूमी ही उमरगाच आहे. खरे पाहता त्यांचे जेव्हा MBBSचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले, त्या काळात त्यांना भरपूर काही संधी चालून आल्या असे ते मला नेहमी सांगतात की मला विविध शहरांमध्ये अपॉर्च्युनिटी होते, मी तिथं पण सेटल होऊ शकलो असतो, पण आपल्या कर्मभूमीचं आणि आपल्या मातीचं काहीतरी देणं आहे हे समजून त्यांनी उमरगा येथे खूपच लिमिटेड रिसोर्समध्ये त्यांनी प्रॅक्टिसला सुरुवात केली व इथे आरोग्य सेवा देण्यास त्यांनी चालू केली. त्यावेळेस तसं बघायला गेलं तर त्यांना बऱ्याच गोष्टींचे चॅलेंजेस होते, जसे की लिमिटेड रिसोर्सेस. जसं आज बघितलं तर उमरग्यामध्ये खूप काही प्रगतशील फॅसिलिटीज आहेत, पण त्यावेळेस जेवढे काही लिमिटेड रिसोर्सेस होते, जेवढे काही लिमिटेड इन्व्हेस्टिगेशन्स होते, त्यामध्येच पप्पांनी योग्य निदान करून बऱ्याच रुग्णांना जीवनदान दिले व लोकांचे विश्वास संपादन केले. असा लहानपणापासून मी बघत आलोय. माझ्या वडिलांचा खूप खडतर प्रवास ह्या पूर्ण मला, माझ्या बहिणींना, माझ्या सर्व भावंडांना शिक्षण देणे, सर्वांना सेटल करणे आणि एकत्रित कुटुंब चालून धरणे हेच त्यांचं नेहमी ध्येय असायचं. हा 75वा वाढदिवसाच्या निमित्त जे अमृत महोत्सव साजरा केले, हा जरी माझ्या वडिलांचा असला तरी ह्या सर्वामागे माझी आई सौ ललिता येळापुरे यांचा सुद्धा खारीचा वाटा आहे. माझ्या आईच्या सपोर्टशिवाय हे आजचे दिवस बघणं अशक्य होतं. ती नेहमीच पप्पांच्या सोबत प्रत्येक कुठल्याही डिसिजनला पप्पांच्या सोबतच होती आणि कुठल्याही गोष्टीला ती पप्पांना कधी नाही म्हणलीच नाही आणि फक्त ध्येय एकच ठेवली की मुलांचे शिक्षण व्हायला पाहिजे, मुलं सर्व माझे सगळं त्यांचं करिअर घडलं पाहिजे, सगळं सेटल व्हायला पाहिजे. माझे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले, तसेच माझ्या बहीण पण तिचे पण वैद्यकीय शिक्षण झाले, माझी दुसरी बहीण तिचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले. तर आणि माझ्या सर्व चुलत भावंडांचे पण आज विविध क्षेत्रामध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेऊन ते सेटल झाले. ह्या सर्वांमध्ये पप्पांचं, मम्मीचं तसंच तेवढं वैयक्तिक लक्ष होतं आणि त्यांच्या ह्या वैयक्तिक लक्षामुळेच आम्ही हे आजच्या ह्या घडीचं साध्य करू शकलो असं मला वाटतं. पप्पांना नेहमी वाटायचं की माझ्यापेक्षा माझी मुलं अजून पुढे गेले पाहिजेत
आणि त्याच धर्मीवरती आम्ही पुढे येऊन पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करून उमरगा येथे आता संगमेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटल नावाने 40 बेडचं हॉस्पिटल आम्ही सध्या चालू रन करत आहोत. 2 वर्षापूर्वी माझं लग्न झालं आणि माझी बायको डॉक्टर नेहा येळापुरे. जसं मी एन्थुजियास्टिक असतो प्रत्येक गोष्टीमध्ये, तशीच बायको मला मिळाली आणि तीही प्रत्येक गोष्टीमध्ये मला जे जे करायचं असतं त्या गोष्टीमध्ये ती इंटरेस्ट दाखवते. तसेच माझे 2 बहिणी डॉक्टर मेघा आवटे व सौ शिल्पा कपाटे हे तर माझे सपोर्ट सिस्टम म्हणू शकतो मी. ते बिगेस्ट पिलर आहेत माझे. म्हणजे माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांचा पण तेवढाच खारीचा वाटा असतो. तर ओव्हरऑल म्हणजे मला जे पण काही करायचं असतो त्यामध्ये माझी धर्मपत्नी तर सोबत असतेच असते, मम्मी पप्पांचा आशीर्वाद असतो आणि माझे बहिणी पण माझ्या सोबतच असतात. तसेच संपूर्ण येळापुरे परिवार कधीही कुठल्याही गोष्टीला आमच्या सोबतच असतो आणि नेहमी प्रत्येकांना वाटतं की आपली मुलं सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जावे आणि त्यांनी सेटल व्हावे. हेच सगळ्यांच्या आमच्या जे प्रौढ एल्डर्स आहेत त्यांना हेच मनापासून वाटतं. माझ्या आईवडिलांची कुठेतरी एक इच्छा होती की ते वाराणसी काशी येथे जाऊन जे तिथे नेहमी गंगा आरती होते ते त्यांना पाहायचे होते. तर आम्हाला वाटले की त्यापेक्षा ह्या अमृत महोत्सवानिमित्त जर आपण गंगा आरतीच जर इथे केलं आणि त्याचं पूर्ण परिवारासोबत सर्व उमरगा वासियांना त्याचे दर्शन घडवलं तर त्याच्यापेक्षा सुवर्ण योग कोणता नव्हता. त्यासाठी आम्ही गंगा आरतीचे आयोजन अमृत महोत्सवानिमित्त केले. व तसेच अमृत महोत्सवाला अजून एक महत्त्वाचे कार्य म्हणजे आपण तुलाभार करतो. तर ह्या तुलाभारा वेळी पण आपण 75 किलो गोळ्या औषधांसोबत पप्पांची तुलाभार केली व ते सरकारी हॉस्पिटलमध्ये ते डोनेट केले जेणेकरून गरजू रुग्णांना त्याचा लाभ घ्यावा. मी डॉक्टर नेहा निलेश येळापुरे. गेले 45 वर्ष झालं माझे सासरे डॉक्टर सुभाष येळापुरे हे उमरगा येथे रुग्णसेवेत आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. ते मला म्हणजे माझ्या सासऱ्यांबद्दल बोलायचं म्हणजे मला त्यांनी कधी वडिलांची उणीव न भासू देणारे सासरे मला मिळाले. त्यांनी मला माझ्या प्रत्येक स्वप्नांना पंख दिलं. म्हणजे लग्नानंतर मला अजून पुढे डिग्री घ्यायची होती. एक म्हणजे वंध्यत्व निवारण आणि एक लॅप्रोस्कोपिक ट्रेनिंग घ्यायची होती. त्या बाबतीत त्यांनी मला सपोर्ट केलं आणि असं समजून सपोर्ट केलं की मी त्यांची मुलगीच आहे. कधी त्यांनी मला असं त्यांची सून समजलंच नाही. एका मुलीसारखंच त्यांनी मला नेहमी बळ दिला, आशीर्वाद दिला, मार्गदर्शन दिला. तर त्यांचं जे डेडिकेशन आहे गेले 45 वर्ष जे त्यांचं डेडिकेशन आहे ते पाहून मलाही असं वाटतं की मी त्याचा 1% पण जर मी तशी वागले तर माझंही खूप कल्याण होईल. पप्पा, जे तुम्ही सुरुवातीला जे यंग एजमध्ये तुम्ही जे प्रॅक्टिसची ज्या स्फूर्तीने जी सुरुवात केली होती ते अजूनही 75व्या वर्षी पण तुम्ही अजूनही सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10:30-11 पर्यंत तुम्ही पेशंट बघता. त्या स्फूर्तीने एवढं डेडिकेशन तुमचं पाहून, प्रामाणिकपणा पाहून खूप म्हणजे एक स्फूर्ती मिळते मला पण आयुष्यात पुढे जायची. मी जेव्हा पण माझ्या लग्नाचा विचार करायचे त्यावेळेस मला असं वाटायचं की मला असं कुटुंब मिळायला पाहिजे की जिथे माझंही मत कन्सिडर केलं जाईल. म्हणजे आणि जिथे रोज एकमेकांशी संवाद साधला जातो. कारण की असं का वाटायचं, माझे वडील राजकीय क्षेत्रात असल्यामुळे ते पाहिजे तेवढा सहवास आम्हाला नाही देऊ शकले आणि ते बघता बघता आमच्या आयुष्यातून 2017 मध्ये नाहीसे झाले. तर त्यानंतर म्हणजे माझे सासरे माझ्या आयुष्यात आले तर ते एक वडिलांसारखेच आले आणि हा कुटुंब म्हणजे जसा मला पाहिजे होता की सगळ्यांनी एकत्र आणि माझं मतही इथं कन्सिडर केलं पाहिजे, माझंही मत विचारलं पाहिजे, तर तसा कुटुंब मला लाभला. तर यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते. आणि सोबतच बोलायचं म्हणजे माझी सासू सौ ललिता येळापुरे म्हणजे मला हॉस्पिटल आणि घर या बाबतीत कधी असं व्याप वाटलं नाही. म्हणजे जरी मी हॉस्पिटलला गेले तर ते एकदम घरी सगळं मॅनेज करतात. त्यामुळे मला असं कधी कामाचा व्याप वाटला नाही. तर त्यांनी मला म्हणजे सपोर्ट त्यांचाही मला खूप मिळतो.
आमच्या सासऱ्यांनी चालू केलेल्या आरोग्य सेवा रुग्णसेवा मी आणि माझे पती डॉक्टर निलेश येळापुरे आम्ही असाच हा वारसा पुढे चालू ठेवू. मी ललिता सुभाष येळापुरे. आमचे डॉक्टर सुभाष येळापुरे डॉक्टरचं 75वा अमृत महोत्सव पर्व साजरा झाला. आणि आमच्या डॉक्टरांचा स्वभाव एक मला आवडतं की त्यांनी आपल्याच मुलांचं शिक्षणाला करिअरला महत्त्व दिले नाही, तर आमच्या सर्व कुटुंबाचं त्यांनी त्यांच्या भावांचं मुलांचं शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे मला खूप आनंद वाटतो त्यांचा स्वभाव. आणि आम्ही ह्या अवधीत आम्ही कुठंही गेलो नाही, फक्त पोरांच्या शिक्षणाला आम्ही महत्त्व दिलो. आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो आहे की आमच्या डॉक्टरचा स्वभाव आमच्याशी मिळतं जुळतं आहे. येळापुरे परिवारातील सर्व मुली उच्च शिक्षण घेऊन सेटल झाले, त्याच्याबद्दल आम्हा दोघांनाही खूप आनंद होत आहे. गेली 45 वर्षे मी उमरग्यामध्ये रुग्णसेवा देत आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे उमरग्यामध्ये मी सेटल झालो आणि माझ्या अमृत महोत्सवानिमित्त हबप श्री गुरुवर्य घनीनाथ महाराज उपस्थित होते. त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला व इतर मान्यवर येऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले. या कार्यक्रमाला माझे आप्तयष्ट मित्रपरिवार सर्वांनी येऊन कार्यक्रमामध्ये शोभा आणली. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो.